गेले होते नम्रता संभरावला भेटायला, पण तिथे मला अचानक भेटली माझीच एक फॉलोअर. त्याआधी सकाळी आमचा प्लॅन बनला निमोनला देवदर्शनासाठी जायचा. माझ्या बहिणीला हॉस्टेलवरून पिक केला आणि पोहोचलो संगमनेर जवळच्या भक्तिशक्ती मंदिरात. खूपच सुंदर आणि भव्य मंदिर आहे. आतमध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे, श्री दत्तांची मूर्ती आहे आणि शंकराची पिंड सुद्धा आहे. दर्शन झाल्यावर थोडा वेळ मंदिराच्या शांत वातावरणात बसलो. घरून डब्बा घेऊन आलो होतो, मग तिथेच जेवण केलं. निमोन मध्ये गेल्यावर गावात नारळ आणि पूजेचं साहित्य घेतलं आणि पोहोचलो या ठिकाणी. तिथे जाऊन पूजा केली, नारळ फोडला आणि पुन्हा निघालो अकोल्याला जायला. पण आधी हिला हॉस्टेलला सोडलं आणि विरगाव मध्ये माझ्या दुसऱ्या बहिणीची धावती भेट घेतली. तिला बाय करून अकोल्यात पोहोचल्यावर ही रॅली दिसली. थोडी चौकशी केल्यावर समजलं की आज आपल्याकडे येणार आहेत चला हवा उद्या फेम नम्रता संभराव. घरी पोहोचलो, चहा पाणी झाला आणि मग मी तिथून 1 मिनिटाच्या अंतरावर माझे काका राहतात त्यांच्याकडे गेले. तिथे या मॅडम डोसा बनवत होत्या, तो पण टेस्ट केला आणि तिथून 1 मिनिटाच्या अंतरावर गेल्यावर हा भाऊ भेटला आणि तो सरप्राईज झाला कारण त्याला माहित नव्हतं मी अकोल्यात आलेली आहे. थोड्या गप्पा झाल्यावर त्याला बाय केलं आणि मी आत्या दिव्या आम्ही तिघी गेलो अकोल्यातल्या एका इव्हेंटला जिथे नम्रता संभरावला ऍज अ चीफ गेस्ट बोलवलं होतं. तिथे आज जात असतानाच मला मागून कोणतरी हाक मारली, ती होती ही. खरंच खूप छान वाटलं तिला भेटून, कारण फर्स्ट टाइम मला माझ्या फॉलोअर पैकी कोणतरी भेटलं होतं, तेही ऍक्सिडेंटली. तिथला कार्यक्रम झाल्यावर मी नम्रता संभरावला भेटले, फोटोज काढले, जयाताईंशी सुद्धा भेट झाली आणि नंतर आम्ही घरी आलो.